हाय, मी नीलम. प्राध्यापक डॉक्टर विभा शहा यांचं देणं यातील प्राचार्य ही कथा ऐकूया. घड्याळात 10:30चा टोला पडला. प्राचार्यांची मारुती गाडी पोर्चमध्ये येऊन उभी राहिली. इतर अनेक गोष्टींच्या प्रमाणेच वक्तशीरपणावर प्राचार्यांचा कटाक्ष होता. ड्रायव्हरने दार उघडल्यावर गाडीतून उतरून ते आपल्या केबिनमध्ये गेले. खुर्चीवर बसले. आज त्यांची मुद्रा काहीशी मल्लू वाटत होती. नेहमी तरतरीत वाटणारे प्राचार्य आज काहीसे शांत वाटत होते. त्यांच्या मागोमाग शिपाई केबिनमध्ये आला. फॅन सुरू करून कागदपत्रांची फाईल त्यांच्यापुढे ठेवली. स्वच्छ पाण्याने भरलेला ग्लास झाकण घालून ठेवला आणि तो सलाम करून केबिन बाहेरच्या स्टूलावर येऊन बसला. केबिनचे दार त्याने ओढून घेतले. प्राचार्य सिगारेट शिलगावून ओएस येण्याची वाट पाहत बसले. लवकरच ओएसने गुड मॉर्निंग सर असे अभिवादन करत केबिनमध्ये प्रवेश केला. गुड मॉर्निंग, प्राचार्य क्षीण आवाजात प्रत्युत्तरले. त्यांचा आवाज आणि मल्लू चेहरा बघत ओएसने त्यांना तब्येत बरी नाही तर मग कशाला आलात असे किंचित काळजीच्या सुरात विचारले. विशेष काही नाही, ठीक आहे मी, प्राचार्य तुटकपणे बोलले. तेवढ्यात वॉर्निंग बेल झाली. घंटेचा गजर होत असतानाच प्राचार्यांनी प्रश्नार्थक नजरेने ओएसकडे पाहिले. आज पहिले 2 तास नाहीत असे ओएसने सांगताच प्राचार्यांच्या तोंडून अस्फुट निश्वास बाहेर पडला. वॉर्निंग बेल होताच प्राध्यापक आपापल्या वर्गाकडे जायला निघाले. ऑफिस स्टाफ आपापल्या टेबलकडे वळला. वाजणारा फोन एका शिपायाने घेतला. प्राचार्य केबिनमधून बाहेर येऊन कॉरिडॉरमध्ये उभे राहिले. विद्यार्थी वर्गाकडे जात होते. घाईने वर्गाकडे निघालेला एखादा विद्यार्थी गुड मॉर्निंग सर असे अभिवादन करत वर्ग गाठत होता. वातावरणात एक उत्साह भरलेला होता. चौफेर नजर टाकत प्राचार्य असे उभे असताना ओएस त्यांच्याजवळ येऊन म्हणाले, प्राध्यापक टिंबटिंब यांची रजा चिठ्ठी आली आहे. म्हणजे आता मला वर्गावर गेलं पाहिजे असंच ना? कपाळावर आठ्यांचे जाळे पसरत प्राचार्य वैतागून म्हणाले. सर, तुम्ही हे करायलाच पाहिजे का? नको करायला. रिकाम्या वर्गातले विद्यार्थी इतर वर्गांना डिस्टर्ब करतात. ऐनवेळी रजा चिठ्ठी पाठवू नये असं असंख्य वेळा सांगितले. नोटीस पण काढली, पण या लोकांची सवय मात्र काही जात नाही, प्राचार्य सरफडले. तसंच काही कारण असल्याशिवाय ते सुद्धा, ओएस जरा धीर करून म्हणाले. लिहिले काही या रजा चिठ्ठीत? नाही. घरी चहा पीत बायकोशी गप्पा मारीत आरामात बसला असेल. कामाची काळजी आहेच कुणाला? कॅज्युअल लिव्ह त्यांचा हक्कच नाही का एकेकाला? प्राचार्य पुन्हा सरपडले. प्राचार्याचा आधीच आलेला शीन आणखी वाढला. त्यांचे डोके दुखू लागले. आपला संताप ते मनात रिसवू लागले. प्राचार्य आणि ओएस दोघांना आपल्या कॉलेजमधल्या शिस्तीचा मोठा अभिमान वाटे. वास्तवात अभिमान वाटावा असे फार काही तिथे नव्हते. मोठ्या आवारातील एका बाजूच्या इमारतीत कॉलेज भरत होते. इमारत जुनीच होती. मातीच्या भिंतींच्या खोल्या मोठ्या होत्या. त्यातून बऱ्यापैकी सोयी उपलब्ध होत्या. बेताचा उजेड असलेल्या प्राध्यापक कक्षात बसून काही वाचन करणे अनेक प्राध्यापकांना अवघडच वाटे. कपाटांचा आडोसा करून चहा बनविण्याची सुविधा केलेली होती. भिंतीवर मोठे कॅलेंडर आणि वेळ दाखविणारे मध्यम आकाराचे गोल घड्याळ होते. एका लांबट टेबलाच्या बाजूने काही लाकडी व काही लोखंडी खुर्च्या होत्या. दुसरे उत्साहवर्धक तिथे काहीच नव्हते. स्त्री प्राध्यापक तिथे बसणे टाळत. तिथे बसणे म्हणजे बोचकं करून घेणेच होई. स्त्री सुशिक्षित असो अथवा अशिक्षित असो, ती टिंगलटवाळी करण्याचाच विषय आहे असेच सर्वांना वाटे. कॉलेज सुटण्याच्या सुमारास प्राध्यापक कक्ष भरगच्च असे.
शेवटचा तास असणारे प्राध्यापक वगळून बाकीचे कॉलेज सुटण्याची वाट पाहत बसलेले असत. रिकामपणाचा उद्योग म्हणून कोणत्या तरी विषयाचा बारीक कीस पाडला जाईल. प्राध्यापक हु 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 हे एक चतुरस्त्र पण काहीसे विक्षिप्त व्यक्तिमत्व होते. त्यांचे बाह्यरूप अनाकर्षक होते पण माणूस बोलगेवढा. 1000 जणांची लफडी भानगडी त्याच्या डोक्यात ठासून भरलेली. या भानगडीच्या हकीकत इतरांना सांगण्याची हौस पण तितकीच. काही काळ ते विद्यापीठाच्या विद्वस्त सभेचे सदस्य होते. तो काळ आपल्या कार्यकर्तृत्वाच्या भरभराटीचा काळ होता असे त्यांना वाटे. त्या काळातल्या काही घटना प्रसंग ते रंगवून पुन्हा पुन्हा सांगत. कधी लहर फिरली की स्वतःच्या कॉलेज जीवनातल्या तरुणपणातल्या गोष्टी सांगत. तेवढाच टाईमपास समजून बेलची वाट पाहत मंडळी ऐकत बसत. प्राचार्यांनी शिपायाला खडू डस्टर आणायला सांगून रजेवर असणाऱ्या प्राध्यापकाचा तास कोणत्या वर्गावर होता हे विचारून घेतले. वर्गाकडे जाता जाता ते प्राध्यापक कक्षात डोकावले. तिथे 1-2 प्राध्यापक वृत्तपत्रात डोके घालून बसले होते. प्राचार्य ओएसना म्हणाले, आत्ता मी वर्गावर जातोय. आजच्या इतर कामाबद्दल आपण दुसऱ्या तासाला बोलू. कालची लेटेस्ट टाईप झाली का बघा. विद्यापीठाच्या पत्रव्यवहाराची फाईल काढून ठेवा. कुणाचा फोन आला तर परवापर्यंत भेटणार नाहीत म्हणून सांगा. ओके. प्राचार्य वर्गावर गेले. वर्गात फक्त 15-20 विद्यार्थी होते. जीवाचे कान करून ऐकणारा शांत भरगच्च वर्ग अनुभवणाऱ्या प्राचार्यांचा आधीच बिघडलेला मूड आणखी बिघडला. आजचा पहिला तास प्राचार्य घेणार हे विद्यार्थ्यांना माहीत नव्हते. कसे माहीत असणार? ऐन वेळची ॲडजस्टमेंट. हु 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 प्राध्यापकांचा तास म्हणून विद्यार्थी गैरहजर. अशा ॲडजस्ट केलेल्या तासांचा शिकवण्यासाठीचा काहीच उपयोग नसतो. फक्त इतर वर्गांना होणारा त्रास थांबवण्याची ही सोय. विद्यार्थ्यांनी शिक्षक बदलून मिळावेत म्हणून दिलेली निवेदने प्राचार्यांच्या डोळ्यापुढे आली. पण मग शिक्षकांच्या नोकरीचे संरक्षण, विद्यार्थ्याचे भवितव्य काय, व्यवस्थापन मंडळाचे हितसंबंध, त्यांनी घेतलेल्या देणग्या, अशी विचारांची गुंताळी प्राचार्यांच्या मस्तकात फिरू लागली. तास संपल्याची बेल झाल्यावर प्राचार्य केबिनमध्ये आले. हात धुवून खुर्चीवर बसले. ओएस आत आले. फाईल उघडून प्राचार्य कागदपत्रे पाहू लागले. एका कागदावर त्यांची नजर स्थिरावली. त्यांना रात्री घरी आलेल्या फोनवरून कळालेल्या घटनेची आठवण झाली. त्या संदर्भात ते ओएसशी बोलणार इतक्यात ॲडव्होकेट जगदाळे साहेब आले आहेत, शिपाईनं येऊन सांगितलं. बाहेर थांबलेत का? स्टाफ रूममध्ये बसले आहेत. पाठवा. ओएस बाहेर गेले. जगदाळे आत आले. हॅलो, गुड मॉर्निंग, हॅव अ सीट. उठून अभिवादन करीत प्राचार्य म्हणाले. एस म्हणत जगदाळे समोरच्या खुर्चीवर बसले. शनिवारच्या घटनेबद्दल तुमचा काय निर्णय झाला आहे? अजून निर्णय झालेला नाही. घटना घडली हे खरं आहे. पोलीस तक्रार नोंदवली आहे. मी नाही. पालकांनी नोंदवली का? नक्की माहीत नाही, पण कॉलेजमध्ये घटना घडली असल्यामुळे दोघांनी मिळूनच नोंदवावी लागेल नाही का? त्यासाठीच तर विचारतोय. मुलगी कुठे आहे? कुठे म्हणजे? पालकांबरोबर तिच्या घरीच असणार. पालकांचं म्हणणं काय आहे? समजुतीनं घेतील असं वाटत नाही, प्राचार्य मोघ म्हणाले. ते अद्याप मुलीच्या पालकांना भेटले नव्हते. शनिवारी कॉलेज सुटल्यावर काही वेळातच ते बाहेरगावी गेले होते. सकाळी गावाहून आल्यावर लगेच कॉलेजमध्ये आले होते. काय समझोता होणार नाही? काय करता हो तुम्ही? कसले प्राचार्य? साधा वचक ठेवता येत नाही तुम्हाला? जगदाळे गरजले.
मुलांच्यावर प्राचार्य म्हणून अधिकार गाजवणं सुद्धा किती अवघड असतं याचा प्रत्यक्ष अनुभव येणाऱ्या प्राचार्यांना मुलांच्या पालकांवर मी का आणि कसा वचक ठेवायचा तेच कळेना. ते काहीच बोलले नाहीत. दुपारी मुलींच्या पालकांना बोलवून घ्या, मी समक्षच बोलेन त्यांच्याशी, जगदाळेने हुकमी आवाजात सांगितले. छे, आता व्यवस्थापन यात पडणार म्हणजे आणखी गुंतागुंत निर्माण होणार. ही मुले गावातल्या प्रतिष्ठितांची आहेत, ती जगदाळेंच्या नात्यातली तर नसतील. प्राचार्यांच्या मनात आले. जगदाळे गेले. प्राचार्यांनी बेल वाजवून ओएसना बोलवले. मुलीच्या पालकांना ताबडतोब चिठ्ठी पाठवून बोलवून घ्या असे सांगितले. मुलीला न्याय मिळवून देण्याची प्राचार्यांची मनापासून इच्छा होती, त्यामुळे प्रकरण चिघळू न देता हाताळायचे त्यांनी ठरवले. प्रकरण चिघळत गेले तर काय होणार? विद्यार्थ्यांचे कॉलेज बंद आंदोलन, मोर्चा, धरणे, उपोषण इत्यादी इत्यादी सुरू होऊन चांगलाच मनस्ताप होणार हे त्यांनी जाणलं. त्यामुळे कॉलेजच्या नावलौकिकाला बट्टा लावणाऱ्या या बाबी थांबवल्याच पाहिजेत असं वाटू लागलं. मुलीला न्याय मिळवून देण्यासंदर्भात कॉलेजकडून कृती व्हावी असा सूर प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी लावला होता. जगदाळे आल्यापासून व्यवस्थापनाकडून प्रकरण दडपण्यासाठी दबाव येण्याची शक्यता निर्माण झाली होती. सिगारेट शिलगावून धूम्रवलयाकडे बघत प्राचार्य शांतपणे बसून राहिले. आत आलेल्या ओएसने खाकरून त्यांचे लक्ष वेधले. शनिवारी घडलेल्या घटनेबाबतची वस्तुस्थिती समजून घेऊन त्याबाबत आपल्याला काय करता येईल, काय करणे योग्य होईल या संदर्भात प्राचार्यांनी अर्धा तास ओएसशी चर्चा केली. काही कागदपत्रांवर सह्या केल्या. विद्यार्थी प्रतिनिधींच्या मीटिंगची नोटीस काढून ती सर्व वर्गात तातडीने फिरवण्यास शिपायाला सांगितले. प्राचार्य अगदी वेळेवर मीटिंगसाठी रूममध्ये उपस्थित झाले. ओएस पाठोपाठ आले. त्यांनी मीटिंगचे मिनिट्स लिहिण्यासाठी पॅड आणलेले होते. सर्व प्राध्यापक, वर्ग प्रतिनिधी, विद्यार्थिनी प्रतिनिधी आणि जनरल सेक्रेटरी समोर बसले होते. मागे एकाही विद्यार्थी होते. मुलीच्या वडिलांबरोबर आलेले आणखी 5-6 जण होते. काही मुली वर्गाबाहेर व्हरांड्यात उभी होती. सर्वांचे चेहरे उत्सुक व गंभीर होते. प्राचार्यांनी मीटिंगला सुरुवात केली. उभे राहून ते बोलू लागले. मित्रांनो, आपल्या कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीच्या संदर्भात अनुचित गोष्ट शनिवारी दुपारी घडली असल्याचे आपणा सर्वांना समजले आहे. याबाबत कॉलेजने काही ॲक्शन घेतली पाहिजे असे काही जणांनी मला भेटून सांगितले आहे. त्याबाबत सर्वांची मते जाणून घेण्यासाठी आजची ही मीटिंग घेतली आहे. तरी प्रत्येकाने आपले मत अगदी थोडक्यात स्पष्टपणे मांडावे. सर, SYBAच्या वर्गातील नेहा खानझोडे या मुलीचा तिच्याच वर्गातील 2 मुलांनी विनयभंग केला. ही घटना अतिशय गंभीर आहे. संबंधित विद्यार्थ्यांना कॉलेजने ताबडतोब रस्टिकेट करावे, शिवाय त्यांना जन्माची अद्दल घडावी असे करावे, अशी सर्व वर्ग प्रतिनिधींच्या वतीने मी मागणी करीत आहे. जनरल सेक्रेटरीने प्रथम मत मांडले. घटना नुसती गंभीर नव्हे तर घृणास्पद, लज्जास्पद आहे. त्यासाठी जास्तीत जास्त कडक शिक्षा झाली पाहिजे. इथे शिकण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक मुलीची सुरक्षा महत्त्वाची आहे. पुढच्या काळात असे घडू नये यासाठी आत्ताच संबंधितांना कठोर शासन होणे गरजेचे आहे. घटना प्रत्यक्ष कोणी पाहिली आहे का? त्यांनी याबाबत बोलावे. प्राचार्यांनी आवाहन केले. कोणीच उठेना. चुळबुळ सुरू झाली. सर, अशा गोष्टी कोणी सर्वांसमक्ष करत असतं का? कुठेतरी आडबाजूला कोणी आसपास नाही हे हेरूनच अशा गोष्टी केल्या जातात. नेहा स्वतःच सांगते आहे, ते खोटं कसं असेल? वर्ग प्रतिनिधीने मुद्दा मांडला. सर, नेहा त्या मुलांच्या तावडीतून सुटून रडत वर्गातून बाहेर आल्याचे कापसे शिपाई आणि विद्या यांनी पाहिले आहे.
विद्या आणि कापसे शिपाई या दोघांनी आम्ही नेहाला का रडतेस, काय झालं असं विचारलं, पण ती ओढणी तोंडात दाबून पळत पळत निघून गेली. विद्या तिच्या पाठोपाठ पळत गेली. तिने गेटजवळ तिला गाठले. रडत रडत तिने जे सांगितले ते ऐकून विद्याने रिक्षातून तिला घरी पोहोचवले. रिक्षा पाठोपाठ 2 स्कूटरवरून 4 विद्यार्थी आले. त्यांना विद्यानं ही हकीकत सांगितली, इत्यादी इत्यादी सांगितले. कॉलेजने कडक कार्यवाही केलीच पाहिजे. ही बड्या बापाची पोरं समजतात कोण स्वतःला? कॉलेज त्यांच्या बापाची जहागिरी वाटली काय? कॉलेजमध्ये शिकायला येतात की असले धंदे करायला? यांना काही आई बहिणी नाहीत काय? बघूनच घेऊया. एकेकाला चौकात आणून फोडून काढूया. हरामखोर, नालायक. आत्ताच्या आत्ता त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या. कस्टडीची हवा मिळाली म्हणजे कळेल हुरहुना. सर्वांनीच मीटिंगमध्ये असा हिरिरीने भाग घेऊन मतं मांडायला सुरुवात केल्यामुळे एकच गोंधळ मारला. काही मुलं तावातावानं बोलू लागल्यावर वातावरण भलतेच तापले. सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागले, पण कोणीच त्यांना दाद देईना. सामोपचाराने काही मार्ग निघण्याची शक्यताच संपली. इतक्यात ॲडव्होकेट जगदाळे मीटिंग रूममध्ये आले. त्यांच्या प्रवेशामुळे मीटिंगमध्ये थोडीशी शांतता निर्माण झाली. श्री जगदाळे यांनी अधिकारवाणीने प्रभावी शब्दात हे प्रकरण अधिक वाढवू न देता मिटवून टाकणेच मुलीच्या आणि कॉलेजच्या हिताचे आहे. निष्कारण बदनामी करून घेण्याला काहीच अर्थ नाही, वगैरे वगैरे भरपूर उपदेशाचे डोस पाजले. शेवटी आग्रहपूर्वक प्रकरण मिटवण्याबद्दल बजावले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी वी वॉन्ट जस्टिसचा नारा लावला. ओएसना पालकांना घेऊन केबिनमध्ये येण्यास सांगितले. त्याप्रमाणे मुलीचे वडील व इतर दोघे केबिनमध्ये आले. प्राचार्य त्यांच्याशी बोलले. नंतर माझा आपल्याला पूर्ण पाठिंबा आहे. आपण जरूर आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करूया, प्राचार्यांनी सांगितले. प्राचार्य मुलीचे वडील श्री खांजोडे यांना घेऊन पोलीस स्टेशनात गेले. तिथे त्यांनी संबंधितच्या विरोधात रीतसर तक्रार नोंदवली. आपली ही कृती व्यवस्थापन मंडळाला रुचणार नाही, याचा परिणाम आपल्या नोकरीवर नक्की होणार हे सांगण्यासाठी कुठल्या भविष्यवेत्त्याची गरज नव्हती. परिणामांना सामोरे जाण्याची प्राचार्यांची तयारी होती. उद्या कॉलेजमध्ये जाताच दोघांना कॉलेजमधून काढून टाकण्याचे प्राचार्यांनी ठरविले होते. पोलीस स्टेशनमधून निघाल्यावर प्राचार्यांनी श्री खांजोडे यांचे त्यांच्या धैर्याबद्दल अभिनंदन केले. त्यांना त्यांच्या घरी आणून सोडले. घरी ते कुमारी नेहाला भेटले. तिचे सांत्वन करून तिला धीर देऊन धीट होऊन उद्यापासून नियमितपणे कॉलेजला येण्याबद्दल बजावले. नेहाला संरक्षणाची हमी दिली. आपण कर्तव्यात कसूर केली नाही या समाधानात ते घरी आले. नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी प्राचार्यांची मारुती ठीक 10:30ला पोर्चमध्ये येताच विद्यार्थ्यांनी प्राचार्य जिंदाबाद, प्राचार्य जिंदाबाद, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रेच्या घोषणांनी त्यांचे स्वागत केले.